नमस्कार. आपण सध्या सोलापूर जिल्ह्याच्या माढा तालुक्यातील उपळाई खुर्द या गावामधील प्रगतिशील शेवगा शेतकरी श्री शंकर शिंगाडे यांच्या शेवगा प्लॉटमध्ये आपण आलेलो आहोत आणि आता आपण शेवग्याच्या संदर्भात त्यांच्याकडून प्रत्यक्ष माहिती घेणार आहोत. नमस्कार. सर्वप्रथम सांगा की आपण या शेवगा प्लॉट जो आहे तो कधीपासून आपण या ठिकाणी डेव्हलप केलेला आहे? आता हा जो प्लॉट आहे माझा हा दुसऱ्या वर्षीचा प्लॉट आहे. हा खोडा पीक आहे माझं हे. ह्याच्यातून मला गेल्या वर्षी 15 लाख रुपये उत्पादन मिळालं आहे आणि ह्या वर्षी आता पाण्याची परिस्थिती एवढी गंभीर झालेली आहे की आता माझं 8 दिवसातून एकदा पाणी मिळतं शेवग्याला माझ्या. तरी पण आता माझ्या शेवग्याला तुम्ही माल बघू शकताय की प्रत्येक झाडाला बघा किती माल लागलाय, काय लागलाय, कसा लागलाय. आणि ह्या वर्षी माझा 1 रुपया सुद्धा खर्च झालेला नाही शेवग्याला. तर त्याच्यामुळे कमी पाण्यामध्ये जास्त उत्पादन देणारं हे शेवगा पीक अख्ख्या महाराष्ट्रात आता माझं प्रसिद्ध होत आहे. एकदम कमी पाण्यामध्ये आलेलं पीक आहे. ह्याला खत नाही, पाणी नाही, काय नाही, तरी पण हे शेवगा पिकाला म्हणजे येतं ह्याला. आता हे बघा पीक, प्रत्येक झाडाला बघा माझ्या किती शेंगा आहेत. सगळे झाडं बघून तुम्ही शकताय की किती झाडं किती माल आहे, कुठं किती माल. आता हा तर माल बघा तुम्ही कसा लागलेला आहे. शेंड्यापासून त्या कडेपर्यंत मालच सगळं दिसतोय तुम्हाला. तर असा माझा शेवग्याचा प्लॉट आहे. तर ह्याचं उत्पादन मला कमीत कमी ह्या वर्षी 30-40 टन आपण मिळालं पाहिजे आताचं चालूचं. तर आत्ताचा रेट जो आहे माझा 30 रुपयेपासून 60 रुपयेपर्यंत माल विकला जातोय. हे बघा माझ्या जमिनीला शेंगा टेकले इथं खाली. हे बघा शेवग्याच्या शेंगा माझ्या जमिनीला टेकलेत एकदम. हो का, ही शेंगा हे कमी पाण्यामध्ये उत्पादन आलेलं आहे सगळं शेवग्याचं माझ्या. तर कमी खर्च आहे. मी ह्याला खुरपण सुद्धा यावर्षी केलं नाही, कारण पाणी कमी असल्यामुळे खुरपण सुद्धा करू शकलो नाही. तरी पण माझ्या शेवग्याच्या शेंगा बघा, प्रत्येक झाडाला शेवग्याच्या शेंगा किती आहेत ते बघा, सर्व ठिकाणी बघू शकताय तुम्ही. आपण पाहतोय की शेवग्याच्या एका झाडाला जवळजवळ 300-400 शेंगा लागलेल्या आपण आता पाहतोय. परंतु हे कुठल्या जातीचं शेवगा पीक आहे आणि ते तुम्ही कुठून उपलब्ध केलं, आता याबद्दल थोडीशी माहिती सांगा. आता हे जे वाण आहे माझं शेवग्याचं ओडिसी आहे. तर ह्या वाहनाला कमी पाण्यामध्ये जास्त उत्पादन मिळतं. तर ह्याचं माझ्याकडे सेपरेट प्लॉट असतो घरी बियाणाचा, आणि हा जो माझा प्लॉट आहे विक्रीचा प्लॉट आहे. तर आम्ही काय करतो, जर प्रत्येक वर्षी नवीन प्लॉट आम्ही बियाणं प्लॉट बनवतो, त्याची विक्रीसुद्धा आम्ही शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवतो. त्याची रोपं पण आम्ही शेतकऱ्यांना देतोय. तर प्रत्येक शेतकऱ्यांनी कमीत कमी 1 एकर तरी शेवगा लावावा अशी माझी इच्छा आहे. कारण 1 एकरमध्ये एका शेतकऱ्याला कमीत कमी खर्च जाऊन 1.5 लाख रुपयाचं उत्पादन अपेक्षित असतं. त्याच्यामुळे माझा आता 3-3.5 एकराचा प्लॉट आहे, तरी सुद्धा मला ह्यातनं 5 लाख रुपयाचं मिळण्याची अपेक्षा आहे. कमी पाण्यामध्ये जास्त उत्पादन घेणारं शेवगा पीक आहे हे. वाणच असं आहे की कमी पाण्यामध्ये जास्त उत्पादन देते. आता तुम्ही बघू शकताय तिथं खाली बघू शकताय की माझे पाणी तर कुठं मिळलंय का माझ्या प्लॉटला, कुठंच पाणी नाही. हे प्लॉट बघा माझा, कुठंच पाणी दिसत नाही. ह्या मला खुरपण पण केलंय, तरी पण शेंगा माझ्या शेवग्याला भरपूर लागलेले आहेत. हो, आपण बघतोय की खाली सर्व माती कोरडी आहे, तरी देखील शेवग्याच्या झाडाला प्रचंड शेंगा लागलेल्या आहेत. परंतु मला एक सांगा की तुम्ही हे म्हणजे आतापर्यंत किती वर्षापासून तुम्ही हे करताय? माझं 10वं वर्ष आहे बघा हे आता पीक घ्यायची शेवग्याचं. मी एकही वर्षी फेल जात नाही शेवग्या. म्हणजे प्रत्येक वर्षी मला कमीत कमी 30 रुपये तरी किलो प्रमाणे रेट मिळतोय. आणि असा कधीच माझं म्हणजे हे झालं नाही की मला रेट कमी मिळाला आणि मला उत्पादन मिळलं नाही म्हणून. प्रत्येक वर्षी मला कमीत कमी 30 रुपयापासून कमी 60 रुपयेपर्यंत 70 रुपये मला उत्पादन याचा किलोचा रेट मिळतोय. त्याच्यामुळे उत्पादन वाढतंय माझं. आता मी तुम्हाला फक्त ह्यातनं का नाही माझी अपेक्षा आहे 30 ते 35 टन तरी माल माझा निघावा. 30 टन जर म्हणलं तर 9 लाख रुपये मला अपेक्षित आहे ह्याचं उत्पादनापासून. आता जर इतर शेतकऱ्यांना शेवग्याची लागवड नव्यानं करायची आहे, तर त्यांच्यासाठी तुम्ही बियाणं रोप पुरवू शकाल का? हो, मी पूर्ण शेतकऱ्याला माझे बियाणं रोपं देऊ शकतो. आता माझे पूर्ण महाराष्ट्रभर रोप आणि बियाण्याची विक्री चालू आहे. तर इतर जे शेतकरी बियाणं विकतात किंवा अनेक प्रकारचे वाण सांगतात, हे वाण आहे माझ्याकडे, ते वाण आहे. पण आता तुम्ही बघू शकताय की हे माझ्याकडे कमी पाण्यामध्ये जास्त कसं उत्पादन आलेलं आहे ते. कारण ह्याला पाणीच कमी लागतं. कमी पाण्यामध्ये जास्त उत्पादन हा माझं शेवगाचं वाण आहे हे. त्याच्यामुळे मला हे प्रत्येक वर्षी मी हेच वाण लावतो आणि ह्याच्यापासून मला भरपूर उत्पादन मिळतं आहे. ठीक आहे. मग आता शेवटची एक गोष्ट तुम्ही सांगा की इथून पुढच्या ज्या म्हणजे सुरुवातीला ज्यांनी शेवग्याची लागवड केलेली आहे त्यांना, आणि याच्यानंतर नव्यानं जे शेवग्याची लागवड करणार आहेत त्यांच्यासाठी तुम्ही काय सांगाल? आता जे नवीन शेतकरी आहेत त्यांना शेवग्याची काहीच माहिती नसते. कारण ते मला सुरुवातीला विचार, तुमची लागवड किती बाय कितीवर आहे, ती लागवड कशी करावी, त्याला रान नांगरायचं का, कुळवायचं का, फणायचं का. तर ह्या गोष्टी आपल्याला सगळ्या कराव्याच लागतात. रान नांगरावं लागतं, फणावं लागतं, त्याला भोट टाकावं लागतात. आणि ज्या शेतकऱ्यांना जर कुठलं वाण लावायचं असेल तर त्यांनी ओडिसी हे वाण लावावं, ही मी त्यांना नम्रतेची माझी कळकळीची विनंती आहे. कारण ओडिसी वनला कमी पाण्यामध्ये जास्त उत्पादन देणारं हे शेवगा पीक आहे.
आता इतर वाहनापेक्षा सुद्धा आता मला भरपूर अनुभव आहे ओडिशीचा. ओडिशी वाहनामुळे बरेच शेतकरी आता माझ्याकडे येतात, जातात, बियाणं घेऊन जातात, रोपं घेऊन जातात. मी त्यांना प्रत्यक्षपणे माहिती पण देतोय की प्रत्येक शेतकरी माझ्या प्लॉटवरती येऊन बघून जातात दरवेळेस. आता काल परवा बेळगावचे शेतकरी 10-15 शेतकरी आले होते, त्यांनी सुद्धा माझ्याकडून रोपच घेऊन गेले त्या वाहनाची. ठीक आहे, आपण अतिशय चांगल्या पद्धतीनं शेतकऱ्यांना माहिती दिलेली आहे, त्याबद्दल मी आपला आभारी आहे. धन्यवाद. धन्यवाद.